तर मंडळी, जर का तुम्हाला असं कोणी सांगत असेल की हे युद्ध लवकरच संपणार आहे किंवा सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, तर ते साफ खोटं आहे. कारण का जर युद्ध थांबवायचं असेल तर इराणने अमेरिकापुढे अशा काही 3 अटी ठेवलेल्या आहेत ज्या की अमेरिका कधीच मान्य करू शकणार नाही. पहिली अट 70, म्हणजे जे काही आमचं आता सध्या शासन चालू आहे त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करायचा नाही याची खात्री अमेरिकेने आम्हाला द्यावी. दुसरी अट रिपेरेशन कम्पन्सेशन, म्हणजे आजपर्यंत जे काही या युद्धामध्ये नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई आम्हाला पैशाच्या स्वरूपात अमेरिकेने द्यावी, ही आहे दुसरी अट. आणि तिसरी अट आहे सेफ्टीची, म्हणजे भविष्यात अशा प्रकारचे हल्ले अटॅक आमच्यावरती होणार नाहीत याची खात्री तुम्ही करून द्यावी, आणि तेही अगदी इंटरनॅशनल लेवलवरती ही गॅरंटी तुम्ही स्ट्रॉंग गॅरंटी आम्हाला द्यावी. एकंदरीत अशा प्रकारच्या 3 अटी यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या प्रकारच्या अटी यांनी ठेवलेल्या आहेत अगदी सिंपल आहे, हे अमेरिका कधीच मान्य करू शकणार नाही. त्यामुळे हे युद्ध इतक्यात थांबणे कठीण आहे. बघा, खरं तर इराण आत्तापर्यंत संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्याकडे स्वाभिमानाशिवाय गमावण्यासारखे काहीही उरलेले नाहीये. जर याच्या करन्सीबद्दल बोलायचं झालं तर 1979 मध्ये 1 USD इज इक्वल टू 70 रियाल होता, जो की आता 2026 मध्ये 1 USD इज इक्वल टू किती असेल? 14 लाख रियाल. म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये हजारो सँक्शन, कंटिन्युअस वॉर सिच्युएशन, अगणित मिसाईल्स, ड्रोन हल्ले यामुळे यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, यांची इकॉनॉमी पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. आणि सध्या इथल्या सामान्य लोकांना कांदे बटाट्यासारख्या गोष्टी मिळणं म्हणजे एक लक्झरी वाटत आहे. त्यामुळे या युद्धात आता माघार घेणं अशक्य आहे. म्हणूनच आपल्यासारख्या सामान्य लोकांना खबरदारी घेणं, जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. माझी सर्वांना एक विनंती आहे की गरज नसताना महागड्या गोष्टी घेणं सध्या तुम्ही टाळा आणि 5 ते 6 महिने पुरतील इतकी कॅश रोकड तुम्ही आपल्याजवळ ठेवा. त्याचबरोबर गॅस, पेट्रोल, डिझेल शक्य तितके कमी वापरा.